नमस्कार. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये वरिष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर हे आलेले आहेत. ते सध्या पीपल्स आर्काइव्ह फॉर रूरल इंडिया म्हणजे परीसाठी काम करतात. त्या नावातच पीपल आहेत, म्हणजे पीपल सेंट्रिक त्यांचं रिपोर्टिंग असतं. सध्या ते महाराष्ट्रातल्या विविध विभागांना भेटी देऊन जमिनीवर काय वस्तुस्थिती आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. नुकतेच ते नाशिकहून आले. नाशिक म्हटलं की कांद्याभोवती सध्या खूप काही घडतंय. तर आपण त्यांच्याकडून ग्राउंड रियालिटी समजून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. नमस्कार जयदीप. नमस्कार सर, आपला आभार की आपण मला आपल्या हो. स्टुडिओत बोलवलं. तर मला साधारण सध्याची तुमचं जे मिशन चालू आहे त्याचं थोडं बॅकग्राऊंड सांगाल? हो, बेसिकली पारी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करताय की पश्चिम आशियामध्ये खाडीच्या देशांमध्ये इराण विरुद्ध जो अमेरिका आणि इस्रायलचा युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध गेले 4 महिने सुरू आहे. त्याचा आता हळूहळू त्याचे पडसाद आपल्याला आर्थिक, सामाजिक आणि विशेषतः पेट्रोल, डिझेल आणि एनर्जी याचा जो याच्यावरती दिसायला लागले आणि येणारा कृषीचा हंगाम, शेतीचा हंगाम 1 महिना दूर आहे. तर आम्ही हा प्रयत्न करतोय की देशभर या सगळ्यांचे पडसाद लोकांच्या जीवनावरती काय काय होतात आहे. तर आम्हाला वेगवेगळ्या देशाच्या भागातनं आमचे वेगवेगळे सहकारी हे बघतात आहे की बाबा पंजाबमध्ये काय दिसत आहे, उत्तर प्रदेशमध्ये काय दिसत आहे, मी महाराष्ट्रात काय होत आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण हे संकट वेगवेगळ्या पद्धतीनं सामान्य लोकांच्या आयुष्यात येईल. त्यांना जरी त्याची माहिती नसली की हे प्रत्यक्ष युद्धामुळे होणारे परिणाम आहेत, तर ते आम्हाला समजून घेऊन त्याला रिपोर्ट करण्याचा एक प्रयत्न आहे. तुमचा ग्राउंड रिपोर्ट काय म्हणतो सध्या? मी आता विदर्भ आणि म्हणजे मी अजून पूर्व विदर्भ काही फिरलो आणि हा उन्हाळ्याचा आमच्याकडे उन्हाळ्यात गोंदिया भंडाऱ्यामध्ये मोहा, तेंदू आणि बांबू, म्हणजे बांबू तर नंतर पण मोहा आणि तेंदूचा सीझन असतो. आणि या सीझन मध्येच गावांमध्ये सिलेंडर टंचाई आहे. आता सिलेंडर शहरांमध्ये 30-35 दिवस 40 दिवसात मिळतात किंवा खूप चांगली जी लोकॅलिटीज आहे तिथे ते लगेचही मिळत आहेत. पण रिमोट गावांमध्ये, जंगलालगतच्या गावांमध्ये सिलेंडर मिळत नाही आहे. मग त्याचा परिणाम सरळ आहे. तिथल्या स्त्रिया मग असलेलं सिलेंडर हे त्यांच्या स्वयंपाकघरात मोजून मापून वापरतात आणि मग चुलीवर गेल्या. मग चूल आली, ती काडी कचरा गोळा करायला जातात. हा सगळा भाग जंगलाचा आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तर आत्ता अलीकडे 4 महिलांचा मृत्यू झाला मोहाच्या वेचायला जाण्यामध्ये, वाघाच्या हल्ल्यात. पण साधारणतः महिन्याभरापूर्वी एक बाई आपल्या शेतातच काडी कचरा आणायला गेली चुलीसाठी, ती वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. आता हे तिथला हा मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट बऱ्याच वर्षांपासून आहे. पण हे जे नवीन घटक त्याच्यात पडतात की आज मला सिलेंडर नाही, त्यामुळे आता मला काडी कचरा आणायचा आहे आणि मग मला तो लगेच लागणार, पुढल्या 2-3 दिवसासाठी लागणार. म्हणून ती बाई गेली आणि बिचारी ती तरुण स्त्री मारली गेली वाघाच्या हल्ल्यात. त्याचा काही संबंध नाही खाडीच्या युद्धाचा. नाशिकमध्ये येता येता समृद्धी पूर्ण हायवेवरती सकाळी साधारणतः 10:30 नंतर डिझेल मिळत नाहीये. त्यामुळे बऱ्याच लोकांचा जे समृद्धी हायवेवरती येतात आहे ते नागपूरहून निघताना नागपूरच्या पहिलेच डिझेल भरून घेतात. आम्हाला वैजापूरला सुद्धा मिळालं नाही. आम्हाला येवल्याच्या पुढे नाशिकला जाताना डिझेल फायनली मिळालं. तर तिथे सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर 2 परिस्थिती आहे. एक, यावर्षी फेब्रुवारी नंतर जो कांदा आला, उन्हाळी कांदा, त्याला भावच नाहीये. त्याला भाव नसण्याचे 3-4 कारण आहेत. हे युद्धाचं पण एक कारण आहे. पहिलं कारण असं की हवामान बदलांमुळे जे पावसाचा लहरीपणा वाढलेला आहे ज्याच्याबद्दल कोणीच सिरियस नाही आहे, त्याचा फटका असा बसला की मार्च महिन्यामध्ये संबंध कांद्याच्या पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये अचानक पाऊस झाला आणि गारपीट झाली. त्याच्यानी त्या कांद्याची क्वालिटी घसरली, उत्पादन घसरलं. त्याच्यामुळे ती स्टोरेज, त्याची जी किपिंग क्वालिटी आहे कांद्याची, उन्हाळी कांद्याची, विशेषतः नाशिक या पट्ट्यामध्ये, ती कमी झाली आणि त्याला मग भाव नाही. कारण ट्रेडर जो आहे तो त्याची स्टोरेज कॅपॅसिटी असल्यामुळे त्याला भाव देतो. बरोबर.
त्यामुळे हे सगळे भाव गडगडले. म्हणजे 300 रुपये क्विंटल, 400 रुपये क्विंटल, कारण तो रिस्क ट्रेडरही रिस्क घेणार नाही. त्यामुळे अख्ख्या क्रॉपवरती 40-50% पिकावरती भावच नाही, पण खर्च त्यांचा वाढला. आता प्रॉब्लेम असा आहे की आता स्टॅगर्ड वे मध्ये जो क्वालिटी माल स्टोअर केलेला आहे, जो त्यांना आता हळूहळू बाजारात आणायचा आहे, तर त्यांना मग डिझेल, कारण ट्रॅक्टरनी आणायचा आहे, मग त्यांना तो डिझेलचं रेशनिंग अनेक ठिकाणी होत आहे. आता पहिले काही दिवस शेतकऱ्यांनी सांगितलं नाही, कॅन मध्ये दिलं, पण ते रिस्की पण आहे, त्यांनाही माहिती ती रिस्क आहे. ट्रॅक्टर ओनर, ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला प्रॉब्लेम नाही, पण ज्याच्याकडे ट्रॅक्टर नाही त्याला तो ट्रॅक्टर चालक म्हणतो की तू मला पहिले डिझेल आणून दे, मग मी तुला तुझा ट्रान्सपोर्ट करून देईल. त्याच्यामुळे त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी पहिल्यांदा त्याला रात्रभर किंवा सकाळी लवकर उठून डिझेलची सोय करणे, हा आता त्याच्या मागे नवीन खटाटोप झाला. आणि एवढं करून सुद्धा त्याला भाव मिळत नाही, त्याचं मग प्रत्यक्ष युद्धाचं कारण आहे. म्हणजे एक डिझेलची टंचाई, क्लायमेटनी झालेला प्रॉब्लेम, आणि तिसरं मे, जून, जुलैमध्ये या कांद्याला चांगला भाव वाढत जातो, कारण हाच कांदा आपल्याला दिवाळीपर्यंत पुरवायचा असतो. पण यांच्या सगळ्या एक्सपोर्टर्सचं कम्प्लिटली डिसरप्टेड एक्सपोर्ट मार्केट, म्हणजे खाडीच्या देशांमध्ये, UAE मध्ये किंवा सौदीमध्ये यांचा माल पोचू शकत नाही. म्हणजे एका व्यापाऱ्यांनी मला सांगितलं की माझा दर आठवड्याला 3 कंटेनर्स मी सरासरी एक्सपोर्ट करायचो, आता मला 1 कंटेनरही एक्सपोर्ट करायचा आहे तर 4 आठवडे वेसल मिळत नाहीये. शिपिंग लाईन्स डिस्टर्ब झालेल्या आहे. दुसरा, भारताचे जे संबंध आजूबाजूच्या देशांसोबत गेल्या काही वर्षांमध्ये खराब झाले, त्याचा पडदा. आपला बांगलादेश वॉज अवर लार्जेस्ट एक्सपोर्टर. बांगलादेशने आपला कांदा घेणं बंद केलं, त्यांना त्रास व्हायचा. आता बांगलादेशने भारतीय कांद्यावरती इम्पोर्ट ड्युटी लावली आणि ते स्वतः कांदा उगवायला लागले. त्यामुळे मागल्या 10 वर्षामध्ये ते कांद्याच्या बाबतीत सक्षम झाले. आणि आता चायना बांगलादेशचा वापर करतोय, कारण चायना हा सगळा आपला कांदा बांगलादेशहून मग बाकीच्या ठिकाणी म्हणजे ऑफलोड करतोय. आणि नाशकात किंवा कांद्याच्या पट्ट्यामध्ये कांद्याला पर्याय तरी त्यांनी इकॉनॉमी घडवली आहे. त्या इकॉनॉमीतनं परत, आणि ती 20-30 वर्षाची घडलेली इकॉनॉमी, मोठी मेहनत करून पहिल्यांदा पहिल्या जनरेशनचे एक्सपोर्टर्स तयार झाले. ते सगळे कांदा उत्पादक होते. त्यांना हे जे अलीकडचे जिओपॉलिटिकल, ग्लोबल क्लायमेटिक जे इम्पॅक्ट होतात आहे, त्याला तोंड कसं द्यायचं याचं, म्हणजे त्यांना माहितीये काय करायचं. लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनी तर सरकारला, महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला, अनेक पॉलिटिशियन्सला याला काय कसं रिस्पॉन्ड केलं पाहिजे याचे त्यांनी दिलेले काही पर्याय आहेत. पण असं दिसतंय की हे पर्याय त्याच्यावरती सिरियसली काम जे व्हायला पाहिजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, नाही तर ही इकॉनॉमी, पूर्ण मोठी इकॉनॉमी ही लडखडेल. म्हणजे लासलगावचं एकट्याचं मार्केटचं उदाहरण पाहिलं तर ते 2,500 कोटी रुपयाचा नुसता कांदाचं ट्रेड होतो. आणि नाशिकमध्ये 22 अशा APMCs आहेत, आणि खूपच मोठी इकॉनॉमी एका जिल्ह्यासाठी. तर त्या शेतकऱ्यांसमोर त्यांना हे लक्षात आलंय की याच्यातले काही बाबी परमनंट आहेत आणि काही ट्रान्झिशनल आहेत, मिड टर्म, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. पण याला जो रिस्पॉन्ड करायचा आहे या क्रायसिसला, त्याच्यासाठी पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये किंवा पॉलिटिकल विल नाही आहे म्हणा, किंवा त्यांना ते विषयच कळत नाही, अशी परिस्थिती मला तिथे दिसली. आणि हे खाडीचं युद्ध अजून चाललं तर तिसरा जो त्यांना आता जो प्रॉब्लेम दिसतोय किंवा त्याची चिंता मला शेतकऱ्यांना दिसली की पुढच्या हंगामासाठी फर्टिलायझर वेळेत मिळेल की नाही मिळेल, आणि मुबलक मिळेल की नाही मिळेल. कारण आत्ताच असं दिसतंय त्यांना की 20-30% या सगळ्या गोष्टींचे भाव आत्ताच वाढलेले आहेत. खरीप येईपर्यंत प्रोडक्शन कॉस्ट खूपच वाढलेली असेल, तर त्याची चिंता पण मला लोकांमध्ये दिसली. आता इथून पुढे महाराष्ट्र जेव्हा फिरीन तेव्हा या बाबी अजून मला उलगडतील. मराठवाडा आणि विदर्भात दिसतोय. त्याच्या व्यतिरिक्त नवीन जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आले आहेत कर्जाचे, त्याच्यामध्ये आता सगळ्यात जास्त जे कर्ज वाटप होत आहे किंवा लोक कर्ज घेतात आहे, कारण बाकीचे सगळे मार्ग ब्लॉक्ड आहे, कारण ऑलरेडी ते तिथून ते डिफॉल्टर्स आहेत. ते म्हणजे घर गिरवी ठेवून होम इम्प्रुव्हमेंटसाठी घेतलेलं कर्ज, म्हणजे फायनली शेतीतच जातो. बरोबर. आणि मायक्रो फायनान्सचा जाळं इतकं पसरलंय, आणि त्यात
खूप मोठ्या संख्येने स्त्रिया बरोबर. कर्ज घेतात आहेत. आणि आणि आता जर मायक्रो फायनान्सचं कर्ज घेतलं हम्म. तर त्याचा दुहेरी फटका पडेल. तुम्ही म्हणता तसं, एक तर तो हाय इंटरेस्ट लोन राहील आणि ते ऍग्रिकल्चरच्या साठी घेतलं जाईल आणि ऍग्रिकल्चर इनपुट कॉस्ट वाढलेली असेल. बरोबर. म्हणजे डिझेलची कॉस्ट वाढलेली असेल हो. आणि इनपुट कॉस्ट वाढलेली असेल तर हाय इंटरेस्ट कर्ज हे हायर इनपुट कॉस्टला जाईल. बरोबर. आणि त्या हिशोबाने पुढच्या हंगामामध्ये पुढचा हंगाम अजून जो IMDचा रिपोर्ट आहे जो पण आम्ही बघतोय की तो हे वर्ष अल्निनोचा आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी ऑफ ड्राऊट म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती बऱ्याच भागामध्ये राहील. त्यामुळे त्याचा फटका पिकांवर पडेल, यील्डवर पडेल. त्यामुळे परतफेड ते करू शकतील की नाही करू शकतील हा एक परत प्रॉब्लेम आहे. पण याच्यातनं तोडगा कसा काढावा, म्हणजे याच्यात काय करावं, सरकारचं इंटरव्हेन्शन कुठे पाहिजे जेणेकरून किमान क्रॉप लोन लो इंटरेस्ट वरती वेळेत मिळेल. आज तरी ग्राउंड रियालिटी जर बघितल्या तर जोपर्यंत रिझर्व्ह बँक आणि राज्य सरकार एकत्र येऊन राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीने काही ठोस निर्णय घेऊन सर्व बँकांना निर्देश देत नाहीत तोपर्यंत त्यांची अंमलबजावणी होऊ शकत नाही. एक साधं उदाहरण घेऊया आपण की बँकांनी सिबिल बघू नये असं राज्य सरकार म्हणतं आणि वारंवार मुख्यमंत्री सांगत असतात की बघा, याद राखा, सिबिल जर तुम्ही बघायला आल तर ते आम्हाला मान्य नाही. अरे तुम्हाला मान्य आहे का नाही? या बँकांच्यावर मालकी केंद्र सरकारची, बँकांचा नियामक रेग्युलेटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. जोपर्यंत ते बँकांना निर्देश देत नाही तोपर्यंत राज्य सरकार काय म्हणतं हे त्या बँकांच्या खिचगणतीतही नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी लपाछपीचा खेळ चालू आहे. मुळात जे ग्राउंड रियालिटीज लक्षात घेऊन जे ब्रास टास्क ऍड्रेस करायला पाहिजे ते आज सरकार करत नाही. एरवी निवडणुका जवळ आल्या की सगळ्यांना बळीराजा आठवतो आणि मग प्रत्येक जण सांगतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे किंवा काय मोठमोठे दावे केले जातात. आता आपल्याला एक माहिती आहे की शेती कर्ज हे आज छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना अभावानेच मिळतं. कारण काय तर आज ऍग्रिकल्चरल क्रेडिटच्या नावाने म्हणजे आज तुम्ही अदानी एनर्जीजला एखादं बँकेने कर्ज मंजूर केलं तर दॅट इज अ क्रॉप लोन, ऍग्रिकल्चर लोन क्लासिफाय केल्या जातं. किंवा मुंबईमध्ये जे मोठमोठे अॅग्रो मॉल्स आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे मोठमोठे गोडाऊन्स आहेत, 100 कोटीच्या वर कर्ज दिलं एका बॉरोअरला तर ते देखील ऍग्रिकल्चर मध्ये क्लासिफाय होतं. छोट्या शेतकऱ्याचं क्रॉप लोन त्याचा पर्सेंटेज कमी असतं आणि याचा परिणाम असा होतोय की छोटा आणि मध्यम आकाराचा शेतकरी आहे तो शेतकरी हा फॉर्मल बँकिंग सिस्टीमच्या बाहेर फेकला जातोय. आणि हे ते कारण आहे ज्याच्यामुळे आज डेप ट्रॅप मध्ये अडकून शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतायत. पण आता मला याच्या बरोबर तुम्हाला हे विचारायचं होतं की आता पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, खताच्या किमती पण आता वाढतायत. तर या भाववाढीची भयावहता किती आहे आणि भविष्याच्या पोटात काय दडलंय? आता कारण हंगामाला सुरुवात नाही, त्याची चाहूल फक्त लागते. कारण ज्या भागात फळबागायती आहे तिथे मशागत वगैरेचा खूप इतका हे नसतो. पण आता जिथे सोयाबीन उगतं, जिथे कापूस उगतो, जिथे धान उगतो, हा महिना आणि पुढचा महिना मशागतीचा झाला. म्हणजे मे महिन्यामध्ये शेवटी मशागत सुरू होते. तिथे याचा फटका आता दिसायला लागलेला आहे. आणि खत जर म्हणजे खरीप एखाद्या वेळेला बऱ्याच भागात निघून जाईल, पण रब्बीसाठी तर आपला शॉर्टेज राहीलच. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असा राहील की यील्ड्स खूप कमी झालेले राहतील, एनर्जी प्राइस वाढलेली राहील आणि उत्पन्न काही राहणार नाही, हातात खेळता पैसा राहणार नाही आणि इन्फ्लेशन राहील. बरोबर. कारण शेवटी तुम्ही डिव्हॅल्यू करताय आणि आपल्याला हे दिसतंय की इन्फ्लेशन कंटेन करायला सरकारचे सगळे प्रयत्न जे आहेत ते फसत चालले, इतकी ती इकॉनॉमी व्होलॅटाईल झाली आहे. याचा येणाऱ्या दिवाळीपर्यंत आपल्याला ती स्थिती आपल्याला ठिकठिकाणी कदाचित मला असं वाटतं की जसं चांदवडमध्ये किंवा महाराष्ट्रात सध्या कांद्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रोटेस्ट चालू आहे, ते प्रोटेस्ट जेन्युइन एक्सप्रेशन आहे, त्याला
किती राजकीय रुलिंग पार्टीने म्हटलं की हा फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा काय आहे, किंवा अलीकडे आता त्यांनी म्हटलं की नाफेड खरेदी करायला उतरलाय. वास्तविक नाफेड खरेदी करायला नाही उतरलाय, नाफेड हा ऍग्रिगेट करणार आहे. आणि ज्या कांद्याचा क्वालिटी चांगली आहे, कांद्याचं उदाहरण, तो कांदा मार्केटमध्ये आजच 17 रुपयाला जातोय किंवा तो शेतकऱ्यांनी ठेवला आहे जपून. कारण शेतकऱ्याला 25 रुपये अपेक्षित आहे, पण सरकार काय म्हणते नाफेड 15 रुपयात खरेदी केलं. म्हणजे नाफेडही खरेदी करताना डिप्लिटेड भावातच खरेदी करताय. बरोबर. त्याच्यामुळे केंद्र सरकारचे इंटरव्हेन्शन्स मार्केटमध्ये म्हणजे यील्डला किंवा क्रॉपला भाव नसणे, हा जर ट्रेंड अजून ऍग्रेवेट झाला तर हे जे वर्ष आहे हे वर्ष रुरल इकॉनॉमीसाठी खूपच म्हणजे त्रासदायक असण्याची शक्यता आहे. आणि विशेषतः कोरडवाहू भागांमध्ये जिथे जिथे स्थायी सिंचनाच्या सोयी नाही आहेत, जे विहिरींवरती उपलब्ध आहे की ज्या किंवा जे 100% एक पिकावरती उपलब्ध आहे, त्यांच्यासमोर मायग्रेशन हा एकमेव पर्याय राहील. पण आपण हे बघतोय की मायग्रेट करतील कुठे, म्हणजे गाव सोडून जाऊन जातील कुठे. महाराष्ट्राची रुरल इकॉनॉमी नाही आहे चांगली ती आणि हे वर्ष खूपच क्रिटिकल आहे. म्हणून आम्ही फिरतोय की आपल्याला ट्रेंड्स काय दिसतात आहे, काय लोकांच्या मनात आहे, पण त्याची चाहूल लागलेली आहे. अजून ते प्रत्यक्ष दिसेपर्यंत आपल्याला ते बरोबर म्हणजे त्याची दाहकता करणार नाही, ती दिसेल पण पुढल्या 2-3 महिन्यामध्ये. या निमित्ताने आपण कांदा आणि कांद्याच्या भोवतीचं अर्थकारण समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे ग्रामीण भागात जो काही क्रायसिस येऊ पाहतोय त्याची चाहूल या निमित्ताने आपण बघितली. इथेच आपण या एपिसोडमध्ये थांबूया. पुन्हा आपण कधीतरी तुमचा तोपर्यंत इतर भागाचाही दौरा झालेला असेल, याच विषयावर बोलून आपण याचा परिणाम काय झाला हे आजमावून बघूया. धन्यवाद जयदीप हर्डीकर, आज तुम्ही इथे आलात थँक्यू आणि आमच्याशी चर्चा केली. धन्यवाद. थँक्यू.